ओम ठाकूर बाप्पा मोर्या तळोजे मजकूर संघाकडून मयूर राजे आणि कुणाल पाटील. तर वाघाची वाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन सज्ज होईल अविनाश वाघ. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ्ट काढायचा होता. इकडे मात्र मिसटायमिंग झालाय. संधी मिळवला, झेल सोडलाय. साधा सरळ सोपा झेल. थोडी घाई इकडे मात्र नडली. अति घाई संकटात नाही. सोपा झेल होता या ठिकाणी. एक चांगला फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु झेल सोडला गेला आणि त्याचमुळे पहिल्याच चेंडूवर मात्र जीवनदान मिळालंय मयूर राजेला. कुणाल पाटील ऑन स्ट्राइक नाव. अविनाश वाघ दिग्गज खेळाडू ओळखला जातो या टीमचा. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र पॉइंटला मिसफील्ड पाहायला मिळते. पहिली धाव वेगानं, दुसरीही कंप्लीट होईल. 2 धावा. दोनही बॉलवर आपण पाहिलं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचमुळे इकडे मात्र संधी मिळाली धावा काढण्याची. तळोजे मजकूर संघाला 3 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अविनाशचा हा बॉल, हाही फटका फसलाय. आता संधी मिड ऑफला आहे. झेल अखेर स्टिफलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का ओम ठाकूर बाप्पा मोर्या संघाला. कुणाल पाटील मैदानाच्या बाहेर. 3 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना राहुल राजे. पहिल्या फेरीमधील ही 4थी लढत आहे. अगोदर 2 सामने जिंकले ते श्रीमलंग वावंजे संघानं आणि या आजच्या लॉट्स मधून सुपर 8 मध्ये दाखल झाला हा संघ. या अगोदरचा सामना धाकटाखांदा संघानं जिंकलाय आणि या लढतीतील विजेता संघ खांदा संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. त्यामुळे तिथे एक आणखी संघ मिळेल आजच्या रात्रीमध्ये जो सुपर 8 मध्ये दाखल होईल. परंतु त्यापूर्वी मात्र हा सामना महत्वाचा असेल. अविनाशचा हा बॉल वेगवान होता. फुल लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू. प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज राहुलकडे. डॉट बॉल यासाठीच ओळखला जातो खरं तर अविनाश वाघ. आणि म्हणूनच अविनाश वाघ गतवर्षी हे नाव चर्चेत आलं आणि तालुका ओपन संघामधून खेळताना सुद्धा या खेळाडूला आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल. आणखीन एक फुल लेंथ होता. यावेळेस मात्र मिस केलाय फलंदाजानं. आणखीन एक डॉट बॉल. थोडासा फुलटॉस होता. राहुलनं मी तर म्हणेन मिस केला. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत. 3 धावा धाव फलकावर आणि 3ही धावा आपण पाहिल्या तर मिसफिल्डनं आल्या होत्या. त्यामुळे ज्या पद्धतीनं गोलंदाजी ओळखली जाते अविनाश वाघनं तसाच टिचून मारा मात्र करण्यात आलाय. लोवा फुल टॉस बॉल शॉर्ट मिड विकेटला थांबवलाय, परंतु तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर ओम ठाकूर बाप्पा मोर्या तळोजे मजकूर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. अविनाश वाघनं भन्नाट षटक हाताळलंय. चांगला संघ ओळखला जातो. गतवर्षी खर तर या मैदानावर सुद्धा हा संघ खेळला होता आणि याच मैदानावर खर तर त्यांच्या खेळानं प्रभावित होऊन कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील ज्यांनी खर तर या संघाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खेळण्याची संधी दिली आणि पहिला आदिवासी संघ ठरला होता जो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळला आणि खेळला सुद्धा आणि चांगला परफॉर्मन्स सुद्धा त्या स्पर्धेमध्ये दिला होता. मोठा सपोर्ट होता खरं तर त्या संघाला. दुसरं षटक घेऊन प्रकाश वीर. बऱ्याच वेळेला मोठ्या स्पर्धा खेळायच्या म्हटल्या
तर सध्याच्या घडीला लागतो तो पैसा, कारण त्याशिवाय तुम्हाला स्पर्धा खेळता येत नाहीयेत. आणि ही अडचण मात्र नेहमीच त्यांच्यासाठी असते. परंतु बऱ्याच वेळेला खरं तर या संघाच्या पाठीमागे उभे राहिलेत आमचे पनवेल शहर जिल्हा युवा काँग्रेसचे सचिव प्रशांतजी पारवे साहेब. अक्षयजी पाटील असतील, हे नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्या संघाला पुढे आणण्यामध्ये सुद्धा खरं तर म्हणजे स्पॉन्सरचा मोठा हातभार आहे. बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा जेव्हा संघ खेळतो तेव्हा आर्थिक पाठबळ देण्याचं काम मात्र ही मंडळी करत असतात. प्रकाश वीर हे दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. 8 फिल्ड 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, परंतु म्हणाव्यात अशा फारशा धावा आलेल्या नाहीयेत. तळोजे मजकूर संघ थोडासा संघर्ष करत असताना, परंतु पाहूया मयूर राजे, एक मोठं नाव आहे या संघाचं. क्लीन बोल्ड, दांडी गुल, चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि इकडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का 5 या धावसंख्येवर. उद्या चौथी रात्र असेल या स्पर्धेची आणि पहिला सामना तळोजा शेठू 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कामोठे पहिली मॅच असेल. बरोबर 6:15 वाजता तुम्ही रिपोर्ट करा, कारण आजही 7 वाजता सामने सुरू झाले होते. उद्या लवकर आपण सामने चालू करणार आहोत, त्यामुळं 6:30 वाजताच खरं तर आयोजकांचा प्रयत्न असेल उद्या सामना सुरू करण्याचा, ही स्पर्धा सुरू करण्याचा. त्यानंतर मांडा भूमी 11 मांडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जगन्नाना पाटील यांचा इटवाळा परिसरामधील संघ, त्यांच्या विरोधामध्ये तेजस मात्र यांचा पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी हा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर गोठिवली 11 गोठिवली नवी मुंबईमधील संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये सृष्टी 11 चेंज द गेम वडवली ब हा संघ पाहायला मिळेल. आणि चौथ्या मॅच मध्ये आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये धाकटी डहाणू, बऱ्याच दूरवरचा संघ कुठेतरी स्पर्धा खेळताना दिसेल. धाकटी डहाणू मोठा प्रवास करत, तर उद्या सगळेच दिग्गज संघ आहेत. आणि तळोजा संघ म्हटला तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा, एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. शांत क्रिकेट पाहायला मिळते. 12:15 वाजलेत रात्रीचे, 2 सामने बाकी आहेत. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल दोघं आले होते आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण आज थोडंसं खराब झालंय वाघाची वाडी संघाचं. पहिल्यापासून आपण पाहिले या क्षेत्ररक्षणामुळेच प्रतिस्पर्धी टीम तळोजी मजकूरला धावा बहाल केल्यात, अन्यथा फार मोठा संघर्ष करावा लागला असता तळोजी मजकूर संघाला. 3 झेल आतापर्यंत सोडलेत, त्यामुळे कुठेतरी हा विचार करायला कॉलिंग करावं लागेल तुम्हाला, कोण घेणार. अगोदरच हाताने सुद्धा इशारा करता येतो, त्यामुळे या गोष्टी मात्र मैदानामध्ये घडल्या पाहिजेत, नाहीतर असेच झेल मात्र सुटतात. थोडासा कम्युनिकेशन गॅप आहे खेळाडूंच्या मध्ये. बॉलिंग मात्र स्मार्ट होते. प्रकाश वीर क्लीन बोल्ड, पुन्हा त्रिफळा उडवलाय, दांडी गुल केले, आणखीन एक सफलता मिळेल प्रकाशला. गोलंदाजांना आता मात्र विश्वास राहिलेला नाहीये फिल्डरवर, त्यापेक्षा आपण क्लीन बोल्ड बाद करूया असंच ठरवलंय कदाचित. आणि त्याचमुळे इकडे मात्र दुसऱ्यांदा प्रकाश वीरनं क्लीन बोल्ड बाद केले फलंदाजाला. थोडीशी अवघड परिस्थिती दिसते ती तळोजे मजकूर संघाची. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 7 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज माघारी परतत असताना. हलक्यात घेऊच नका बागाची वाडी संघ, या संघाचा खेळ आम्ही अगदी जवळून पाहिलाय. फक्त हा संघ जर रेग्युलर खेळला ना, तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा अगदी वरच्या क्रमांकावर हा संघ दिसेल आपल्याला. फक्त रेग्युलरली कोणीतरी पुढे येणं गरजेचं आहे या संघासाठी, आर्थिक पाठबळ देणं गरजेचं आहे.
हा संघ तुम्हाला कधीच निराश करणार नाही, कारण एकजुटीने खेळतात हे सगळे. आणि तोच एकजूटपणा त्यांना खरं तर विजयाकडे नेत असतो. प्रकाशचा हा बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर आहे, जेल टिपलाय. आणखीन एक विकेट प्रकाश वीरला. चौथा धक्का. ओम ठाकूर बाप्पा मोरिया तळोजे मजकूर संघाला फक्त 7 या धावसंख्येवर. चौथा फलंदाज परतीच्या प्रवासाला 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी बाद 7. थोडीशी वाताहत झाले ती तळोजे मजकूर संघाची. तर वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये प्रवास करावा लागेल तळोजे मजकूर संघाला. बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि 1-2 नाही, सगळेच बॉलर्स बऱ्याच वेळेला मात्र चांगली षटकं टाकताना दिसलेत. त्यामुळे इकडे थोडंसं संयमानं मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने सगळेजण मोठ्या स्ट्रोकसाठी गेले तरी सुद्धा मी तर म्हणेन वाघाची बडी संघाच्या फिल्डर्सना झेल सोडले होते, म्हणजे संधी दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं मात्र आपल्याला करता आलेलं नाहीये. थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं. अन्यथा या विभागामध्ये तळोजे मजकूर संघ सुद्धा नामवंत संघ आहे. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना तळोजे मजकूर संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मोठ्या स्पर्धा करत तळोजे मजकूरला होत असतात. परंतु 2 ओव्हर्स नंतर फक्त 7 धावा धावफलकावर आहेत 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक घेऊन अविनाश वाघ येतोय पुन्हा एकदा. स्मार्ट बॉलिंग झाले आतापर्यंत. मयूर राजे, कुणाल पाटील, राहुल राजे, ऋषिकेश पाटील हे सगळे 4 फलंदाज बाद झालेत, परंतु संगम अजून मैदानावर आहे. आणि हा खेळाडू मात्र काहीही करू शकेल एवढी क्वालिटीज मात्र या खेळाडूमध्ये आहे. ओळखला जातो तळोजे मजकूर संघ ज्याच्या नावानं संगम राजे ऑन स्ट्राइक नाव. संगमचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल, सीमा पार षटकार. संगम राजे म्हटला तर की प्लेयर आहे, या संघाचा मुख्य खेळाडू आहे. आणि सध्याच्या घडीला मात्र थोडस चिंताजनक स्थिती होती, परंतु त्या स्थितीमधून मात्र बाहेर काढण्याचं कार्य करतोय तो संगम राजे. त्याच्या बॅटमधून आलेला षटकार नक्कीच थोडासा नवसंजीवनी देतोय तळोजे मजकूर संघाला. थोडासा आत्मविश्वास वाढवतोय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. अविनाश वाघ पुन्हा एकदा समोर प्लेस केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे, सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल 14 या आकड्यावर. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये बिलकुल धाबा आल्या नव्हत्या तळोजे मजकूरसाठी. स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय, सिंगल मिळेल. ब्रह्मराजेला मात्र सध्याच्या घडीला हेच रोल प्ले करावा लागेल. संगम राजेला जेवढा जास्त स्ट्राईकवर आणता येईल तेवढं मात्र चांगलं ठरेल, कारण संगम राजे नक्कीच एक चांगली धावसंख्या नोंदवू शकतो. जेव्हा 5 षटकांचा खेळ संपेल तेव्हा संगम राजे जर खेळपट्टीवर असेल तर नक्कीच चांगल्या धावा तुम्हाला तळोजे मजकूर संघाच्या धावफलकावर पाहायला मिळतील. अविनाश वाघ पुन्हा एकदा लॉंग रनअप न ओव्हर द विकेट हा चेंडू पूल करायचा होता. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायला हवा होता. रन मिळाली एक. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. बॅटला चाटून चेंडू गेला होता. व्हेरी लूज मी तर म्हणेन हा थ्रो होता. चान्स होती कारण स्टंपवर खरं तर मारायला हवं होतं, परंतु कदाचित थ्रो करायचा विकेट कीपरकडे याच इराद्यानं मात्र हा थ्रो केला असेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण एक चिंताजनक गोष्ट आहे आणि या गोष्टीकडे जर लक्ष दिलं वाघाची वाडी संघ तर अजून परिपक्व होताना दिसेल.
आपटला होता हा बॉल, पूल केलाय ऑन साइडला, मिड विकेटला उंच जास्त गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, झेल टिपलाय, ब्रह्मराजे बाद होईल आणि 5वा धक्का लागलाय तळोजे मजकूरचा निम्मा संघ गारद. शॉर्ट ऑफ लेंथ होता अविनाश वाघचा, टायमिंग प्रॉपर झाला नाही, जास्त उंच गेला. आणखीन एक महत्वाची विकेट गमावले तळोजे मजकूर संघानं धावसंख्या 16 असताना. नवीन फलंदाज राज पाटील, तिसरं षटक सुरू आहे अविनाश वाघ. प्रकाश वीरचं षटक मात्र प्रचंड यशस्वी राहिलं होतं. 4 ओव्हरमध्ये 3 फलंदाज त्यांना बाद केलं होतं. ओ द विकेट ना, सुंदर कव्हर ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, बॉल सीमा पार 4. आल्या पहिल्याच बॉलवर राजच्या बॅटमधून मात्र सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नाईसली टायमिंग, कमालीचं टायमिंग होतं. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला क्रिकेटच्या परिभाषेमधील. आणि चौकाराच्या सहाय्यानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर, 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक, चांगली बॉलिंग राहिले आतापर्यंत आपण पाहिलं तर. धावसंख्येला मात्र लगाम घातलंय, कंट्रोल केले, स्कोर रिस्ट्रिक्ट करण्यामध्ये चांगली भूमिका मात्र निभावले अविनाश वाघ आणि प्रकाश वीर या गोलंदाजांना. परंतु आता मात्र येणारी 2 षटकं अंकुश वाघ गोलंदाजीसाठी दाखल झालाय. चौथं षटक महत्वाचं षटक असेल, कारण समोर स्थिरावलेला नामवंत फलंदाज संगम राजे खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या समोर मात्र अंकुश वाघला गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग असेल. चौथ्या षटकामधील पहिला चेंडू घेऊन अंकुश तयार. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. वनचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राजनं सुरुवात केली गोलंदाज अंकुशनं. 21 धाबा धावफलकावर. 2 ओव्हर्समध्ये 20-25 जरी धाबा आल्या, 45 आसपास जरी धावसंख्या पोहोचली, चांगलं टार्गेट ठरेल. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, स्क्वेअरलेकडे चाललाय, वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, परंतु काय धावलाय संगमराजे. 2री रन कंप्लीट. आता हा थ्रो केला नसता तर कदाचित 3री पूर्ण झाली असती. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 23 या आकड्यावर 23. संगमराजे सध्याच्या घडीला तळोजे मजकूरसाठी इनिंग डेव्हलप करत असताना 5 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या 23 आहे. जवळजवळ निम्म्या धाबा संगमनं मात्र पूर्ण केल्यात. अंकुश वाघ जोरदार अपील पाहायला मिळते, अपील लगेचच नाकारण्यात आले पंचांकडून. 1 धाव तर पूर्ण झाले. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राजनं ही धाव दिले. तळोजे मजकूर संघाला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 24 या आकड्यावर 24. राज पाटील पहिला चेंडू फेस करत असताना सुंदर कव्हर ड्राईव्ह दाखवला होता या फलंदाजांना. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळं स्ट्राईक रोटेट जशी जशी होते तसं प्रत्येक चेंडू गणिक मात्र इकडे क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. नेहमीच फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कर्णधारासाठी डोकेदुखी ठरते जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं. चांगला बॉल होता, फुल लेंथ खोदून काढलाय त्याला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय, सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या 25 या आकड्यावर 25. चौथं षटक सुरू आहे.
पहिल्या फेरीमधील ही चौथी लढत आहे. या लढतीतील विजेता संघ धाकटा कांदा संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. त्यामुळे आजच्या रात्री सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल? धाकटा कांदा, तळोजे मजकूर की वाघाची वाडी, याकडे आता मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण या अगोदर आजच्या रात्रीमध्ये श्री मलंग वावंज संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. कनेक्शन प्रॉपर नाहीये. स्क्वरलेकडे चेंडू चालला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू फर्स्ट अटॅम्प मध्ये उचलता आला नाही आणि त्याचमुळे 2 धाबा पूर्ण झाल्यात. मोठे फटके जरी येत नसले तरी संगम राजेनं मात्र स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवलाय. 27 धाबा धावफलकावर 27. अंकुश वाघ बॅक टू द बॉलर्स. इकडे संधी आहे, रनआउटची संधी जरूर होती. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु आधी बाउन्स झाला, त्यामुळे डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. आणखीन एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 28 नाव. 28 धाबा. चौथ्या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. अंकुश वाघनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 7 धाबा दिल्यात, एकही बाउंड्री दिलेली नाहीये. हे वैशिष्ट्य या गोलंदाजीतलं. टोटल 8 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. एक लेग बाईज जी खरं तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जात नाही. अपील पाहायला मिळाली होती यावेळेस, मात्र वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त गोलंदाजानं अपील केलं होतं. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 28 ला 5. ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तळोजे मजकूर संघाची धावसंख्या. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 28 झाल्यात, निदान 10-12 धाबा आल्या. 40च्या आसपास जरी धावसंख्या गेली तरी सुद्धा चांगलं लढता येईल या मॅच मध्ये तळोजे मजकूरला, आणि तेच करावं लागेल कारण संगम राजे अजूनही मैदानामध्ये आहे. 8 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान त्यानं दिलंय, परंतु संगम राजेला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. सुरुवातच खराब झाली होती खरं तर. मयूर राजे, कुणाल पाटील, त्यानंतर राहुल, ही मंडळी लवकर बाद झाली. जबाबदारी येऊन पडली संगमवर, परंतु त्यानंतर लगेच आपण पाहिलं तर ऋषिकेश बाद झाला, ब्रह्मा राजे बाद झाला. राज आणि संगम यांच्यामध्येच काही ती थोडी भागीदारी झाली आतापर्यंत. 5वं आणि अंतिम षटक घेऊन पाचवं आणि अंतिम षटक घेऊन रमेश येतोय. पप्या फुल टॉस होता, टाइम झाला नाहीये. चेंडू भवऱ्यासारखा गरगर फिरलाय समोर बॅकवर्ड पॉइंट कडे. एकच धाव मिळेल. ही संधी थोडीशी मिस केली असं म्हणावं लागेल संगमनं, कारण या बॉलवर थोडासा वॅकंट एरिया निवडायला हवा होता. थोडासा स्ट्रोक बसला असता, मिडल ऑफ द बॅट झाला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या. संगम सुद्धा थोडासा हताश झालाय, थोडासा थकल्यासारखा वाटतोय आणि साथ मिळालेली नाहीये. बाउंड्रीज येताना दिसत नाहीये, फटके चांगले बसत नाहीयेत. थोडस या विकेटवर फलंदाजी करणं कठीण जातंय. रमेश पुन्हा एकदा चॉप केला शेवटच्या क्षणाला. बॅटचा फेस खोलला होता. पॉइंटला थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय. अतिघाई जास्तच नडले आज. मात्र आणखीन एक धाव पाहावं लागेल आता. मात्र रेफर करण्यात आले, तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आलंय. परंतु क्षेत्ररक्षणामधील गलथानपणा मात्र वारंवार जाणवलाय आज वाघाची वाडी संघाकडून. ज्या काही धावा तुम्ही एक्स्ट्रास दिल्यात ना, मी तर म्हणेन त्या तुमच्या चुकीमुळे दिल्यात. अन्यथा तळोजे मजकूर संघ अक्षरशः हतबल झाला होता. धावा त्यांच्यानी निघत नव्हत्या, परंतु चुकीच्या क्षेत्ररक्षणाने बऱ्याचशा धावा दिल्यात. हा क्लोज कॉल असावा.
आणि वेल शॉट आहे. परतावं लागेल, फलंदाज बाद होईल. सफलता मात्र मिळवले. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो फलंदाज संगम राजे. मोठी विकेट. दोन धावा मिळाल्या होत्या खरं तर. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न करत, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु त्याच प्रयत्नामध्ये संगमला मात्र बाद व्हावं लागलं. तेजस पाटील आलाय नवीन फलंदाज. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल्स. एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राजनं ही धाव दिले. धावसंख्या 32 वर 32. 6 फलंदाज बाद झालेत. ते ओम ठाकूर, बाप्पा मौर्य, तळोजे मजकूर संघाचे. थोडासा स्ट्रगल करतोय हा संघ, संघर्ष करतोय, परंतु तरी सुद्धा अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा जमवाव्या लागतील. लोवर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर्स. सरळ रमेश हातामध्ये, कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. थोडस बाजूला खेळावं लागेल, अन्यथा धावा मिळणं फार कठीण आहे तेजसला. दोनही चेंडू त्याने सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये खेळून काढलेत. चांगली बॉलिंग रमेशची. ओ, यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ कडे सरकतोय. एकच धाव मिळेल. ओ, इकडे पाहूया. थ्रो असा खराब झाला होता, परंतु त्यानंतर मात्र रन घेण्याचा प्रयत्न झाला आणि नाहक गडी गमावला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल तेजस पाटील. आणि या धावसंख्या झाली ती आतापर्यंत 33 धावा. 33. 7 फलंदाज बाद झालेत तळोजे मजकूर संघाचे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. स्कोर कार्ड वर 32 धावा. 32. पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा जोडल्या जातील. तेहतीस धावा. 33. शेवटचा चेंडू आहे रमेशचा गोलंदाजी मधील आणि तो खेळण्यासाठी सज्ज असेल मेघराज. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफ कडे. एक टप्पा पडला, बॉल फ्लाय झालाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र बाउंड्री मिळत असताना तळोजे मजकूर साठी सुरेख फटका होता. मेघराजच्या बॅट मधून मात्र एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला ड्राईव्ह आणि धावसंख्या झाले 5 षटकांचा खेळ समाप्त आणि स्कोर कार्ड वर धाबा लागल्यात त्या 37 धाबा. 38 धाबा करायच्या. 38 रन्स टू विन. कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी संघाला 38 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला तळोजे मजकूर संघ, आपण लगेचच क्षेत्ररक्षणाची रचना करा. या
आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस आयोजित युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे आणि या सामन्यामधून आपण तळोजा मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोर्या विरुद्ध वाघाची वाडी असा सामना मैदानामध्ये रंगलेला बघतोय. तर वाघाची वाडी संघासमोर आव्हान आहे मात्र 38 धावांचं. 30 चेंडू आणि 38 धावा. एक लो स्कोअर मॅच असं म्हणू शकतो या मॅचला आपण. मात्र कमी धावसंख्येवरती जरी मॅच असली तरी तळोजा मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोर्या संघ काही बर्फाचा गोळा नाहीये. तो लगेच वितळून जाईल असा नाही. कणखर आहे, तेही लढतील आणि कशी लढत देत आहेत हे बघायचंय. लढणं महत्वाचं आहे. मॅच मध्ये जय पराजय या दोन गोष्टी असतात. ठीक आहे, एखाद्या वेळेस सगळे पत्ते आपले चालत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पराभव होऊ शकतो. मात्र तुम्ही लढता कसं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे मला तेच इथे अपेक्षित आहे. इथे तळोजा मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोर्या संघ कशी रंगतदार लढत देतो या मॅच मध्ये बघायचे. पहिला चेंडू लॉफ्ट के लावामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आणि पहिल्या बॉलवर पहिला फलंदाज बाद. काय सुरुवात आहे. लो स्कोअर मॅच आहे आणि पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद होतोय. आपण बघतोय की लॉफ्टेड ऑफ बघितला आपण हा चेंडू उचलला होता आकाशामध्ये. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक संगम राजे तिथे कॅच पकडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त कॅच इथे होतोय आणि पहिला फलंदाज शून्यावर बाद. शून्यातून सुरुवात इथे होते. शून्यातून साम्राज्य उभं केलं जातं. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब हे सुद्धा कोर्टामध्ये ते पिऊन होते, शिपाई होते. खेळाडूने जरा पटकन चला, थांबायचं नाही अजिबात. बाद होणाऱ्या फलंदाजानेही नाही आणि आतमध्ये येणाऱ्या फलंदाजानेही नाही. हा बघा, तिथे थांबायचं नाहीये. आपण कंटिन्यू ती क्रॉसिंग लाईन जी आहे तिथे आऊट होणारा फलंदाज बाहेर येण्याअगोदर तुमचा नवीन फलंदाज आतमध्ये गेला पाहिजे. अक्षय पाटील आमचे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. कॅम्प ड्रीमस्केप थीम वाघाची वाडी. रुपेश मैदानामध्ये असतं. रुपेशने आकाशामध्ये उंच चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि मला वाटतं त्याची धाव जास्त वेगवान होती. चेंडू तेवढासा वेगाने ट्रॅव्हल झालेला नव्हता. 2 धावा इथे मिळतील. रुपेशला जीवदान मिळालेलं आहे आणि 2 धावा सुद्धा. तर धावफलक 1 बाद 2. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे कॅम्प ड्रीम स्पेस वाघाची वाडी संघाला. आणि जर ते हा सामना जिंकत असतील तर त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस आहे. कॅम्प ड्रीम स्केप सर, या रिसॉर्टचे मालक आपले अक्षय पाटील आहेत. युवा उद्योजक आहेत आणि जबरदस्त गाडेश्वर धरणाच्या कुशीमध्ये वसलेलं ते ड्रॅमस्केप रिसॉर्ट आहे आणि त्याचे मालक इथे आहेत. त्यांच्या वतीने हा संघ पुरस्कृत केला आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि जिंकले तर 2000 रुपये. एक जबरदस्त फटका होता. खरं तर आपण बघतोय फलंदाज रुपेशला तो दिव्यांग आहे. मात्र तरी देखील आज सुदृढ खेळाडूंमध्ये काय जबरदस्त फटके खेळतोय रुपेश. इथे चौकार मिळतोय रुपेशला आणि चौकाराबरोबर धावफलक 6 वरती पोहोचतायत. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा चेंडू होता आणि विथ दी स्पिन विथ दी टॉस आपण म्हणतो खेळला चेंडू मिडविकेटला मिळत आहे 4 धावा. कॅम्प ड्रीम स्केप यांच्याकडून खरं तर 2000 रुपये संघ जिंकला तर आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. 6 धावा धावफलकावरती पहिलं षटक सुरू आहे. याबरोबर परत एकदा फुलटॉस होता, स्क्वेअरिंगला फिरवलाय. मात्र फेक थोडीशी खराब आहे. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. 7 धावा
आणि याच दिशेने जायचे. प्रत्येक षटकापाठीमागे 7-8 धावा देखील पुरेशा होणार आहे जिंकण्यासाठी. आणि पहिल्या षटकामध्ये आश्वासक वाटचाल आहे. पहिल्या बॉलवरती शून्यावरती फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा आपण इथे बघतोय या खेळाडूंना. शून्याची चर्चा करत होतो आपण. सुशील कुमार शिंदे पियून होते, त्याच्यानंतर ते PSI ची परीक्षा देखील पास झाले आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात देखील आमदार झाले, मुख्यमंत्री देखील झाले, केंद्रात गृहमंत्री देखील झाले. 4 धावा इथे खणखणीत चौकार. पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे आणि धावांचा धमाका आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये 11 धावा तब्बल धाव फलकावरती आहे. विजयासाठी मात्र 38 धावांची आवश्यकता आहे. आता 27 धावा विजयासाठी हव्या आहेत. चेंडू शिल्लक असतील जिंकण्यासाठी. 25 चेंडू आणि 27 धावा. समीकरण कुठे होतं बघा. 30 चेंडू आणि 38 धावा. इथे अंतर थोडंसं जास्त होतं, आता ते कमी झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये तडाखेबाज फलंदाजी. स्क्वेअर लेगला खेळायचं आहे. यास पॅड वरती चेंडू आदळतोय आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बसेल, दुसरा धक्का बसेल इथे वाघाची वाडी संघाला. कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी संघाला बसतोय दुसरा धक्का. परत एकदा बघू शकतो आपण ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू बरोबर मधल्या स्टंपच्या समोर सापडलाय फलंदाज. पंचांचे निर्णय किती अचूक आहे बघा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की LBW निर्णय देणं टेनिस बॉलवरती फार सोपं आहे. अगदी सरळ दिसतो. पंचांना स्टंप्स दिसतात, पाय दिसतो, बॉलचा टप्पा दिसतो, कुठे जातो ते दिसतो. त्यामुळे इथे हा निर्णय देणं अगदी सोपं आहे ॲज कम्पेअर टू लेदर बॉल. एकच बघायचे पंचांना, बाउन्स तो जास्त स्टंपच्या वरून जात आहे का चेंडू, एवढंच बघायचंय आणि आपला निर्णय द्यायचा आहे. तर बरोबरीनंच पहिलं षटक इथे पूर्ण होईल. 2 बाद 11. एका बाजूने 2 फलंदाज बाद झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला 11 धावा देखील धावफलकावरती आलेल्या आहेत. काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रातील माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे सुद्धा शून्यातून त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं. खर तर या नेत्यांचे अनेक किस्से असे आहेत आपल्याला सुद्धा अवाक करतात. 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरूर कृष्णा काठ वाचा, यशवंतराव चव्हाण, तुम्हाला समजतील काय. षटक क्रमांक 2 इथं सुरू होणार आहे आणि कुणाल पाटील गोलंदाज असणार आहे. रुपेश आणि अंकुश या दोघांना आपण मैदानामध्ये बघतोय. अंकुश अजून शून्यावरती असला तर रुपेशनं मात्र धावांचा धडाका लावलेला आहे. बाहेरची कट जरूर इथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल, मात्र नेम चुकलेला आहे आणि अधिकची धाव घेणार का. यस, ती धाव देखील पूर्ण होते. पुन्हा एकदा थ्रो खराब आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे हे फक्त बघतोय आपण चेंडू येताना. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक पुढे पोहोचेल 13. 2 बाद 13. षटक क्रमांक 2 इथं सुरू झालेला आहे. रुपेश स्ट्राईक एंड वरती. डावखुऱ्या हाताचा हा गुणी खेळाडू आहे. गुणवत्ता निश्चित मोठी त्याच्याकडे, त्याची चुणूक त्याने दाखवली पहिल्या षटकामध्ये. यस, परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. फूक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो थर्ड मॅन कडे. 1 धाव इथे रुपेशला मिळेल आणि धावफलक 14 वरती पोहोचेल. अंकुश पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. आता तो स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. या अगोदर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 बाद 14 या स्थितीमध्ये. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस लो स्कोअर मॅच आहे, तुम्हाला कमी धावा डिफेंड करायच्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये विकेटच तुम्हाला वाचू शकतात. विकेट घेणं जास्त गरजेचं असतं, कारण विकेट घेतल्यानंतर धावा रोखल्या जातात आपोआप. आणि पुढे शेवटी जे क्रुशियल मोमेंटला जे फलंदाज असतात ते टॅलेंटरच असतात. त्यामुळं तिथून त्यांना मॅच घेऊन जाणं हे कठीण जातं. पुन्हा एकदा बाउन्सर आहे इथे. धाव घेण्याची शक्यता होती. वाईट चेंडू आहे. 1 अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचेल. तो 15 धावा
आतापर्यंत गोलंदाज कुणाल आपण पाहिलं, प्रत्येक आपटबार त्याने टाकला. दोन्ही वेळेस चेंडू थर्ड मॅनला खेळला गेलेला आहे. पुन्हा एकदा आपटबार टाकण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस तो लाईन भरकटला, लेंथ देखील भरकटला. 1 धाव इथे मिळणार आहे. 15 धावा, 2 गडी बाद. कॅम्प ड्रीमस्केप, यस, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती तयार आहे. 1 धाव केवळ मिळेल आणि धाव फलकावरती 16 आहेत. सरासरीपेक्षा बरेचसे पुढे आहेत, आपण असंही चर्चा करू शकतो, कारण अजून 3 चेंडू या षटकातले टाकायचे. 16 धावा आत्ताच धाव फलकावरती आलेल्या आहेत. 2 बाद 16. यस, लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह, मात्र 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चित कौतुक करायला पाहिजे इथे. आज ज्या पद्धतीनं फलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय संघ तळोजा मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोरिया संघ, आज क्षेत्ररक्षण त्याने फिल्डर्स आणले नाही, क्षेत्ररक्षक आणले नाही, त्याने कमांडो आणले की काय असा प्रश्न पडलेला आहे. ज्या पद्धतीने त्याने चेंडू अडवले तिथे सीमारेषेवरती, 2 बाउंड्रीज पासून फलंदाजांना लांब ठेवलंय. इथे उचलायचा प्रयत्न होता, इनसाइड ए स्क्वेअर लेग तिथे वेगाने पोहोचलाय, मात्र रुपेश काय वेगवाने विकेटच्या मध्ये. 1 धाव तो पूर्ण करेल आणि धाव फलक पुढे पोहोचतो 18. 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक अजून पूर्ण होतोय, जिथे गोलंदाज कुणाल 7 धावा या षटकामधून खर्च करतोय. सरासरीच्या निश्चित प्रकारे पुढे आहेत, सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेले आहेत. इथे क्षेत्ररक्षण फलंदाजी करणारा संघ अर्थातच कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी. आकाशामध्ये चेंडू, इथे क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूच्या खाली नाही येऊ शकत. 1च धाव मिळणार आहे यावेळेस आणि धाव फलक पुढे पोहोचेल 19. 2 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा 2 गड्याच्या मोबदले. या षटकामध्ये पडझड होऊ दिली नाही, मात्र 8 धावा जरूर फलंदाजांनी आणलेल्या आहेत. 18 चेंडू आणि अजून 19 धावांची गरज आहे. अर्धा डाव इथे पूर्ण होतोय, अजून अर्धा डाव शिल्लक आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडू फक्त संपलेत. हॅलो, तर आमचे प्रभाकर दादा गायकर, रोहित आमचे मामा इथून प्रस्थान करतात. तर सर पाहायला गेलं तर आमचे अक्षय पाटील वाघाची वाडी संघाला नेहमीच त्यांनी एक चांगलं पाठबळ दिलंय. कारण वाघाची वाडी म्हटलं तर नक्कीच कॅम्प ड्रीमस्केप रिसॉर्टच्या बाजूलाच, आणि अविनाश मात्र तिथे नक्कीच कार्यरत आहे. अविनाशसाठी खूप अक्षय पाटील यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि नेहमीच ते या संघाला पुरस्कृत करत असतात. एक युवा उद्योजक म्हणून नक्कीच पाहिलं जातं आणि या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक या कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने. सर, एक पारितोषिक असं आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने 1 नाईट एक स्टे आहे कपलसाठी, आणि त्याचे प्राईज जे आहे ते 12,000 रुपये. तिथे आपण गेलो तर त्या 1 नाईट स्टेची कपल प्राईज 12,000 रुपये, तो फ्री इथून दिला जाईल. आणि प्रत्येक आणि सर एक अजून गोष्ट आहे, तुम्हाला जर वेळ असेल म्हणजे आपल्या कॉमेडी डिपार्टमेंटसाठी कधी आपण सगळे जर मिळून इथे जेवढे होते तेवढे मिळून जर गेलो ना, तर तिथे आपल्याला देखील ते फ्री एक नाईट स्टे ते नक्कीच त्यांच्या वतीने असेल. वा, आणि जरूर आस्वाद घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. कॅम्प ड्रीम सर जाऊया आपण नक्कीच. ठरवेन मी आपला सगळ्यांचा शेड्यूल घेईन आणि मग आपण नक्कीच जाऊ तिथे. जरूर मजा येईल. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा, असं एक संस्कृत सुभाषितकार म्हणतात. आणि कॅम्प ड्रीमस्केपचे मालक, मला त्यांचं नाव माहीत नाही, मात्र अक्षय पाटील सर, त्यांनी खेळाडूंसाठी जरूर एक मोठं प्रोत्साहनपर त्यांनी इथे संघाला पुरस्कृत केलेलं आहे. आयोजकांना देखील ते सपोर्ट करतायत आणि विशेष म्हणजे कॉमेंटेटर्सवरती देखील भरपूर प्रेम करतायत. मनापासून धन्यवाद अक्षयजी पाटील सर. इथे जाऊया मैदानामध्ये. 2 धावा आता मिळतील. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक इथे सुरू झालंय. रुपेश 12 वरती खेळतोय.
या खेळाडूनं एका बाजूनं आपण पाहिलं खंबीरपणे तो उभा राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं अंकुश देखील त्याला साथ देतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावा अंकुशच्या आहेत. रुपेश 9 चेंडूमध्ये 12 धावा आहेत आणि धावफलक सतत त्यानं विजयाच्या दिशेने नेलेला आहे. वाईट चेंडू आहे. कमी धावा आपल्याकडे असल्यानंतर ही चंगळ कधीच परवडत नाही. एक एक धाव रोखायचे. तिथे जर वाईड नो बॉल किंवा ओव्हरथ्रोज अशा रन्स जर मिळाल्या तर क्षेत्ररक्षकांचा गोलंदाजांचा आत्मविश्वास देखील ढासळतो. आणि इथे अशी मॅच आहे की इथं आत्मविश्वास खाली आणून चालत नाही. तो पर्वताच्या शिखरावरती ठेवायचा आहे आत्मविश्वास. तेव्हा तुम्हाला ही लो स्कोअरची मॅच डिफेंड करता येणार आहे. 2.3 षटकामध्ये 23 धावा, अजून 15 धावा विजयापासून दूर आहे इथे कॅम्प ड्रीमस्केप वाघाची वाडी. हो, इथे मेजवानी होती रुपेशला. खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता हा चेंडू. ताव मारला, षटकार. आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील. अक्षय पाटील सर कॅम्प ड्रीमस्केप यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. इथे अंकुश षटकार खेचतोय आणि 500 रुपये पटकावतोय. विलास शेलके, पुरुषोत्तम भुईर आणि अक्षय पाटील वाघाची वाडी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यस, इथे क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडू होता, मात्र वेग भन्नाट होता. थेट एस्टर्नवरती आदळलाय. धक्का तिसरा फलंदाज बाद होताना आपण बघे एक अगोदर अंकुशनं एक षटकार ठोकला, मात्र यावेळेस अंकुश ठेवला. गोलंदाज ब्रह्मराजेचं ब्रह्मास्त्र होतं हे. आणि हे अस्त्र परतावणं निश्चित प्रकारे फलंदाजाला कठीण गेलेलं आहे. ब्रह्मास्त्र अनेक वेळा आपण पाहतो की पौराणिक जे ग्रंथ आहे, काही स्टोरीज आहेत, त्याच्यावरती आपण ब्रह्मास्त्राचा उल्लेख आलेला आहे. भयानक अस्त्र आहे. आणि सध्या भारताकडे देखील ब्रह्मॉस नावाचं एक क्षेपणास्त्र आहे. 5000 किलोमीटर वरती जाऊन हल्ला करतं. म्हणजे अख्खा पाकिस्तान त्या ब्रह्मॉसच्या टप्प्यात आहे. काही चाचण्या अजूनही सुरू आहेत, काही पूर्ण झालेल्या आहेत. मारा मात्र त्याचा यशस्वी झालेला आहे. आणि असंच एक खतरनाक ब्रह्मास्त्र बघायला मिळालं. हो, ड्रॉप होईल, कॅच, झेल सुटेल, 1 धाव इथे मिळेल आणि षटकही याबरोबरच षटकही संपेल. 30 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आपण एक संस्कृत सुभाषित नेहमी ऐकतो, ते म्हणजे अंत अस्ति प्रारंभ. असं वाटलं ना तुम्हाला की आता संपलेलं आहे सगळं, तर तिथूनही तुम्ही सुरुवात करू शकता. सगळं संपलेलं आहे, तिथूनही सुरुवात करू शकता. आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे. इथे टीम तळोजा मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोरया संघाला पुन्हा एकदा पेटून उठायची. 12 चेंडू 8 धावा. रुपेश आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये. प्रकाश नवीन आहे, स्ट्राईक एंड वरती. रुपेश 9 चेंडू मध्ये 12 धावा बनवलेल्या आहेत, मात्र बराच वेळ तो नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. तर यावेळेस षटक क्रमांक 4 ची सुरुवात इथे होणार आहे. ब्रह्माची 2 षटकं आपण पाहिली. 21 धावा 3 गडी बाद केलेत ब्रह्मानं. महत्वाच्या विकेट ब्रह्मानं काढलेल्या आहेत. थोडासा महागडा ठरला जरूर, कारण 2 षटकामध्ये त्याने तब्बल 21 खर्च केलेले आहेत. 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ओनली 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रकाश, रुपेश ही जोडी मैदानामध्ये 4थ्या गड्यासाठी खेळणार आहेत. तर गोलंदाज धीरज राजे. उजव्या हाताने ओर्ध विकेट. धीरज राजे बाहेरची कड घेत इथे फलंदाज प्रकाशला टिपतोय. 4था धक्का. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही हे दाखवून दिले इथे धीरज राजेनं.
उजव्या दिशा बाहेर टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न प्रकाशचा होता. हलकीशी बॅटची बाहेरची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हज मध्ये विसावतोय. पहिला फलंदाज धीरज राजे इथे टिपतोय. 3.1 षटकामध्ये 30 धावा, 4 गडी बाद. कॅम्प ड्रीम्सकेप वाघाची वाडी अजून 8 धावांची त्यांना आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीचा सामना आहे हा. याच्यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना देखील लगेच होणार आहे. षटकार मारून जर मॅच संपवली तर 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सन्मान्य अक्षयजी पाटील कॅम्प ड्रीम्सकेपचे मालक आणि वाघाची वाडी संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. जो खेळाडू षटकार मारून सामना संपेल आणि षटकार मारला तर 500 रुपये मिळणारच आहेत. या साकू टप्प्याचा चेंडू इथे निर्धाव ठरणार आहे. कमालीची गोलंदाजी धीरज राजे. धीरज का होना बहुत जरूरी होता है जीवन में. आपण म्हणतो ना संयम खूप महत्वाचा असतो आणि तो संयम इथे दाखवतोय धीरज. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव आणले. 10 चेंडू 8 या स्थितीमध्ये मॅच आहे. यस इथे आखू टप्प्याचा चेंडू होता. ढकलला केवळ पॉइंटला. 1 धाव एवढा मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो इथे येतोय आणि यष्टी तर उद्ध्वस्त आहे. मात्र तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात आलेली आहे. स्क्रीनवरती देखील ही चित्र आपल्याला बघायला उपलब्ध आहे. ज्या पद्धतीने वेगवान थ्रो केलेला आहे. खेळाडू वेगात धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांचा निर्णय लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल. ते अधिकार तिसऱ्या पंचांना आहे. मला जरी स्क्रीनवरती काही गोष्टी दिसत असल्या तरी मी अनुमान लावू शकतो, मात्र तो अधिकार माझा नाहीये. त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना आहे. आणि हा सूर्य हा जयद्रथ असं काही नाही की सगळ्या गोष्टी पंचांना बघायला उपलब्ध आहे. स्क्रीनवरती देखील त्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आणि अलीकडे नवीन नियम आहे क्रिकेटमध्ये की तुम्ही लाईनवरती नाही, लाईनच्या आतमध्ये असलं पाहिजे. आणि स्क्रीनवरती निर्णय येतोय आपला नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक 32 वरती जाईल. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे इथे. 66 धावांचा पाला पाचोळा झालेला आहे आज. तर तिथेच 38 धावांना देखील मजबूत पकडून ठेवलेला आहे तळोजा मजकूर संघाने. हे क्रिकेट आहे. हो हो हो. व्हॉट अ बॉल. मात्र तितकाच सुंदर फ्लिक होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा या 2 धावा पूर्ण होतील. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. मानो इलेक्ट्रिक हिल्स विद्युल्लतेच्या वेगानं धावलेत या धावा घेण्यासाठी दोन्ही फलंदाज. दोघेही युवा आहेत, दोघेही तरुण आहेत आणि 18-20 वर्षाची ही तरणी बांड पोरं मैदानामध्ये खेळत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे त्यांची. 2 धावा इथे 34, मात्र 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. कॅम्प ड्रीम्सकेप वाघाची वाडी संघाला. आणि विशेष म्हणजे अक्षय पाटील सर जे आहेत ते महेंद्रसिंह धोनीचे मोठे फॅन आहेत. आय हॅव ऑलवेज बिलीव्ड दॅट प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट असं महेंद्रसिंह धोनी म्हणतायत. आणि तेच मत आहे अक्षय पाटील यांचं. प्रोसेस महत्वाची आहे रिझल्ट पेक्षा. वाह. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे वेगात. 2 धावा पूर्ण होत आहेत. मागच्या 3 चेंडू मध्ये सलग डबल्स आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये चेंडू असताना या खेळाडूंनी अक्षरशः दरोडा टाकलाय धावफलकावर. धावफलक पुढे पोहोचेल 36. 4 गडी बाद 36. शेवटच्या 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 2 अशी स्थिती आहे. चंद्रकांत स्ट्राईक एंड वरती. मोठे फटके येत नाही, त्याने गॅप मध्ये ढकलले. 2 धावा घेतल्यात प्रत्येक वेळेस. क्षेत्ररक्षकांना थोडंसं पळवलंय. यस इथे चेंडूला दिशा दिली. 1 धाव घेतली. स्कोअर लेवल मध्ये आलेला आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी.
शेवटच्या षटकांपर्यंत मॅच नेणं महत्वाचं होतं. इथपर्यंत घेऊन आले तळोजा मजकूर. आता 6 चेंडू 1 धाव आहे. हे सामने सुद्धा कित्येक वेळा फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं बरोबरी सोडवलेले आहेत. चला धाकटा कांदा संघाचा संगणक आपण यायचंय. धाकटा कांदा टीम कॅप्टन आपण या. यानंतर लगेच टॉस केला जाईल. शेवटचं षटक प्रथमेश साळुंकेच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. मात्र एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघायचंय एक चांगलं बक्षीस निश्चित मिळणार आहे. अक्षय पाटील सर महेंद्रसिंह धोनीचे फॅन आहेत, एक उद्योजक आहेत. कॅम्प ड्रीमस्केप सारखा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट त्याने अनेक लोकांच्या विश्रांतीसाठी उभा केलेला आहे, एन्जॉय साठी उभा केलेला आहे, रिलॅक्सेशन साठी उभा केलेला आहे, रिलीफ साठी उभा केलेला आहे. जरूर आपण सर्वजण आस्वाद घेऊ शकतो कॅम्प ड्रीमस्केपचा. ओ हो वॉटर बॉल, सुंदर चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. 6 चेंडू निर्धाव टाकायचे आहेत. असे सामने भरपूर मी खेळलेलो पण आहेत, जिंकलेलो पण आहे आणि बघितलेले पण आहेत. आज परत एकदा या सामन्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना होणार आहे. शेवटचे 5 चेंडू, मात्र एका धावेची गरज आहे. षटका ठोकून सामना जिंकला तर खेळाडूला अर्थातच 1000 रुपये मिळतील. याबरोबरच ही विजयी धाव पूर्ण होणार आहेत आणि कॅम्प ड्रीमस्केप अक्षय पाटील पुरस्कृत वाघाची वाडी संघ इथे दहाड ठोकतोय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. या ठिकाणी रुपेश साठी अक्षय पाटील सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नाबाद राहिला तो आणि अगदी सुंदर फलंदाजी केली, त्यासाठी 500 रुपये रुपेशसाठी. चला कॅप्टन या. धाकटा कांदा आणि वाघाची वाडी.